भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत. मी राजेश्री कदम. रव्यापासून मस्त आज मेंदूवडे कसे बनवायचे ते दाखवते. तुम्हाला तयार झालेले तोडूनही दाखवते आणि मस्त असा खोबऱ्याच्या चटणीवर बाईट घ्यायचा आहे किंवा रस्समबरोबर. चला तर आता साहित्य पाहूया. 1 वाटी पाणी घेतले त्यासाठी. 1 पाकीट चिली फ्लेक्स घालूया. चवीपुरतं मीठ घालूया. आता व्यवस्थित ते ढवळून घेऊ. याच्यामध्ये पाऊण वाटी रवा घालूया. रव्यापेक्षा थोडंसं पाणी जास्त घ्यायचं, म्हणजे 1 वाटी पाण्याला पाऊण वाटी रवा घेतलेला आहे. तर व्यवस्थित ढवळून घेऊ, लम्स होणार नाहीत त्याच्यामध्ये असं. आणि जसं आपण मोदकाला उकड काढतो त्याप्रमाणे उकड काढूया. आता ही तयार झालेली उकड ताटामध्ये काढून घेऊ आणि गार झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे. नाहीतर तुम्ही आलं लसणाची पेस्ट देखील घालू शकता. कोथिंबीर, थोडीशी हळद घालूया. आता हे तेलाचा हात घेऊन मळून घेऊ, म्हणजे वडे जे आहेत खुसखुशीत बनतात आणि त्याला चकाकी येते वड्यांना तेलामुळे. असं मळून घ्यायचं आहे व्यवस्थित. छान असं मऊसर मळून घ्यायचं आहे. आता ही पिठाची कन्सिस्टन्सी पहा, अशा पद्धतीने पीठ ठेवायचं आहे. आता हे छोटासा ह्याच्यातला पोर्शन काढून घेऊ आणि वडे बनवून घ्यायचे आहेत. मग किट्टी पार्टी असो किंवा बड्डे असो, असे मस्त मेनू करून घालू शकता खायला. आता अशा वड्यांचा आकार द्यायचा आहे. बघा 2 मिनिटात हे वडे तयार झाले की नाही, असे बनवून तयार झाले की नाही. मग फार वेळ लागत नाही वडे बनवायला देखील आणि बनतात देखील लवकर झटपट. म्हणजे सगळे मिळून आपण 10 मिनिटात खाऊन बी मोकळे होतो. आता हे छान असा आकार द्यायचा आहे त्याला. तुम्ही पाहू शकता मस्त आकार आलेला आहे. असे सगळे बनवून घेऊ. आता हे बाजूला ठेवून देऊ असे सगळे बनवून. आणि आता तळून घ्यायचं आहे. तोपर्यंत तेल तापत ठेवू गॅसवरती. तेल घालूया त्याच्यामध्ये, म्हणजे वडे बुडेल इतकेच घातलेलं आहे. आता हे सगळे वडे असे 2-3 घालून तळून घ्यायचं आहे. छान गोल्डन कलरचे तळून घ्यायचे आहेत. आता हे असे पलटी करायचे, म्हणजे सगळं व्यवस्थित भाजलं पाहिजे. मोठ्या गॅसवरच भाजून घेऊ. कलर तरी किती मस्त आलेला आहे. मग किट्टी पार्टी असो किंवा बड्डे असो, असे मेनू करून घाला मस्त खायला. किंवा आता अशा मुलांना सुट्टी पडलेली आहे, उन्हाळी सुट्टी, तर असे मधल्या वेळेत काहीतरी खाऊ मुलांना द्यायचा असतो ना, त्यावेळेला असे बनवून देऊ शकता. तयार झालेले वडे आपण आता डिशमध्ये काढून घेऊ. खाण्यासाठी हे तयार आहेत. माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा. इतरांना शेअर करण्याचं विसरू नका, तसेच कमेंट करण्याचं विसरू नका. आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ आणीन. तोपर्यंत धन्यवाद.